राज्यात कोणत्याही क्षणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाची घोषणा होऊ शकते. त्याच दृष्टीने सर्व पक्ष आता कामाला लागलेत. आघाडी युतीचं राजकारण चांगलंच सूर धरू लागलंय. एकीकडे राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात युती होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात होती. पण उद्धव ठाकरेंनी मात्र एक डाव टाकून या चर्चेची सगळी हवाच काढून घेतलीये. आता एकनाथ शिंदे बाजूला पडले असून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्याच युतीची चर्चा रंगलीये. याच पार्श्वभूमीवर मनसे आणि शिंदे गटाच्या युतीची चर्चा का मागे पडली, एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरेंनी नेमकं चेकमेट कसं केलं आणि भविष्यात नेमकं काय घडणार हेच जाणून घेऊया. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात चांगलीच जवळीक आली होती. अनेक कार्यक्रमांना ते एकत्र उपस्थित होते. विशेष म्हणजे एकनाथ शिंदेंनी राज ठाकरेंचं अनेकदा तोंड भरून कौतुकही केलंय. असं असतानाच मुंबई तसेच शहरातील पालिका निवडणुका लक्षात घेत मनसे आणि शिंदे गटाच्या गोटात चांगल्याच हालचाली वाढल्या होत्या. एकनाथ शिंदे यांचे दूत म्हणून त्यांच्याच पक्षातले नेते उदय सामंत यांनी 2 वेळा राज ठाकरेंची भेट घेतली. त्यानंतर नुकतंच खुद्द एकनाथ शिंदेच राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचले. या भेटीदरम्यान एकनाथ शिंदेचे पुत्र श्रीकांत शिंदे हे देखील होते. या भेटीचे काही फोटोही समोर आले होते. याच भेटीनंतर मनसे आणि शिंदे गट यांच्यात युती होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जाऊ लागली. ही युती झाली तर त्याचा थेट फटका उद्धव ठाकरेंच्या पक्षाला बसणार हे उघडच आहे. पण हे सगळं घडत असतानाच उद्धव ठाकरेंनी मोठा गेम केलाय. राज ठाकरेंनी महेश मांजरेकरांना दिलेल्या मुलाखतीत एक विधान केलंय. माझे उद्धव ठाकरेंसोबतचे भांडण फार छोटे आहे, पण महाराष्ट्र त्यापेक्षा खूप मोठा आहे असं म्हणत त्यांनी भविष्यात आम्ही दोघे भाऊ एकत्र येऊ शकतो असंच सूचित करून टाकलंय. हीच योग्य वेळ साधत उद्धव ठाकरेंनीही चांगलाच डाव टाकलाय. यापूर्वी अनेक वेळा उद्धव आणि राज ठाकरे या दोघांनीही एकमेकांवर सडकून टीका केलेली. यावेळी मात्र मीही भांडण मिटवायला तयार आहे असं म्हणत युतीसाठी आम्ही तयार असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगून टाकलंय. उद्धव ठाकरेंच्या या गुगलीमुळे आता मनसे आणि शिंदे गटाच्या युतीची चर्चा मागे पडलीये. मनसे आणि शिंदे गटाच्या युतीचं महत्वच ठाकरेंनी कमी करून टाकलंय. आता ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा चालू झालीये. हे दोघे भाऊ एकत्र आले तर फक्त मुंबईच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी हिताचं ठरेल असं सगळीकडे म्हटलं जात आहे. म्हणजेच मुंबई जिंकण्यासाठी एकनाथ शिंदे राज ठाकरेंना सोबत घेऊ पाहत होते, पण शिंदेकडे जाण्याऐवजी आमच्याकडे या असं अप्रत्यक्षपणे सांगून उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना एका प्रकारे ऑफरच दिलीये. त्यामुळे आता एकनाथ शिंदेसोबत बार्गेनिंग करताना मनसेची पॉवर वाढली आहे. मनसे सोबतच्या युतीसाठी आमचे दरवाजे खुले असल्याचे संकेत देत उद्धव ठाकरेंनी एका प्रकारे एकनाथ शिंदेचं महत्व कमी केल्यासारखं झालंय. मुंबई पालिका निवडणुकीच्या दृष्टीने शिंदे चेकमेट झाल्यासारखंच वाटतंय. त्यामुळं आता भविष्यात नेमकं काय होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय.